म्हटलं ना तर त्याच्या मायला एक नाही 10 घोडे लावल्याशिवाय राहणार नाही अंजली भारती. दीदी नहीं भेती नहीं है? हाँ नहीं भेती नहीं मैं. अभी नहीं भेती. कल मरने से आज मरूंगी लेकिन भेती नहीं मैं. ये बात है. म्हणून सुंदरसा विषय साजरा करणाऱ्या 4 महिन्यापूर्वी एक बीजेपी नेता म्हणाले की 400 खासदार जर आमच्या लोकांना निवडून दिले तर आम्ही संविधान बदलू. हो. मी तुम्हाला सांगितलं मी कोणा गोष्टीला भेट नाही. मी जर स्पष्टवादी गायक 400 खासदार जर आमचे निवडून दिले तर आम्ही संविधान बदलू. तुम्हाला संविधान बदलायचं आहे तर बदला संविधान. माझं काही म्हणणं नाही. काही हरकत नाही. बदला ना संविधान. जर तुम्हाला वाटत असेल का संविधान जुनं झालं तर बदला संविधान. मी तुम्हाला तुमच्या मागे आहे संविधान बदलवण्यासाठी. हे सर्व कार्यकर्ते येतील तुमच्या मागे संविधान बदलासाठी. पण संविधान लिहिण्यासाठी जर तुमच्या मायचा एखादा दुसरा तिसरा असेल तर त्याला सांगा संविधान लिहायला. आणि तर घेऊन या. कुठं लपला असेल तुमच्यात बसला असेल एवढ्यामध्ये पुण्यात कुठं बसला असेल तर घेऊन या त्याला इथं. आहे की नाही दुसरा तिसरा एखादा असेल ठेवला कोणता तर आनंद सांगा ना संविधान. नाही तर भाड्यानं घेऊन या. भाड्याने भेटत असते का? होतच पागल माणसं भाड्याने भेटत असते. बापू भाड्याने भेटतात का? त्याने केलं असेल म्हणून त्याला माहिती आहे. म्हणून सुंदरसा विषय साजरा करणार आहे. लक्ष असू द्या. दादासाहेब शेळके म्हणतात की गुलाम बनके जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया. ये दुनिया. गुलाम बनके जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी ये दुनिया. अरे बाजारू बनके जियोगे तो यूज कर फेंक देगी ये दुनिया. अरे एक बार बाबा साहब की औलाद बनके तो देख शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया. बदललं पाहिजे. संविधान म्हणजे यांना एकदम मजा वाटते. संविधान बदललं पाहिजे. संविधान बदललं पाहिजे. तुमच्याकडून हिम्मत असेल तर संविधान बदला. मी कुठं म्हणतो का संविधान बदलू नका. म्हणून म्हणायचं की घर में चूहा निकले तो ये डरते हैं और देश का संविधान बदलने की बात करते हैं. घर में चूहा निकले तो ये डरते हैं देश का संविधान बदलने की बात करते हैं. मगर बुज़दिल लोग देश पर पैदा नहीं होते. अरे हमें मालूम है कि हिजड़ों से कभी बच्चे पैदा नहीं होते. आमच्या घरावर जर अशोक चक्र दिसलं तर हे म्हणतात की बुद्धाचं घर होय. आमच्या गाडीवर जर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात की बुद्धाची गाडी होय. जर एखाद्या साऊंड सिस्टीमवर अशोक चक्र दिसलं तर म्हणतात की बुद्धाची साऊंड सिस्टीम होय. मग तुम्हाला हे समजते की घरावर अशोक चक्र दिसलं की बुद्धाचं घर होय. गाडीवर अशोक चक्र दिसलं की बुद्धाची गाडी होय. आणि हरामखोर हो या देशाच्या तिरंग्यावर अशोक चक्र आहे तर हे का म्हणत नाही का हा देश बुद्धाचा होय म्हणून. नाही म्हणताय तेव्हा काय फडची बंद जाते का. म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे. लक्ष असू द्या. संविधान बदलून टाकू. तो नेता बोलला की आम्ही संविधान जर आमचे 400 खासदार निवडून आले तर आम्ही संविधान बदलू. मला त्यांच्यासाठी म्हणायचं आहे यांना संविधान म्हणजे मजा वाटते. उचलली जीवानी लावली टाळाला हम संविधान बदल देंगे. तर कधी म्हणते यांचं आरक्षण रद्द करू तर कधी म्हणते याची अट्रॉसिटी रद्द करू. यांना काय मजा वाटते. म्हणून म्हणायचं आहे संविधान बदलून टाकू. संविधान बदलून टाकू. 400 जागा दिल्या जर संविधान बदलून टाकू. संविधान बदलून टाकू. 400 जागा दिल्या जर संविधान बदलू. त्यांच्यासाठी मला म्हणायचं आहे संविधान बदलून टाकू. संविधान बदललं सोड रे. हे आम्ही वोटामध्ये कमी आहो. आमचे आमदार खासदार निवडून येत नाही. पण आईची शपथ जर रस्त्यावर उतरलो ना संविधान बदलून
गोष्ट करतात, पण मला त्यांना काय म्हणायचं आहे, हात लावून दाखव. संविधान बदलाचं सोड. हात लावून दाखव, हात लावून दाखव, एका बापाचा आशीर्वाद. 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 हे सगळे बाबासाहेबवालेच आहेत ना? नाही, फक्त महिला मंडळ टाळ्या वाजून राहिले. हे तुम्ही अशी बसली का जशी बायकाचा मार खाऊन आले करून? माय मावल्यांना तुम्हाला सांगतो मी, आमचं कसं आहे, आमच्या भावात एकी नाही. आणि तुमच्या नवऱ्यानं जर कोणी मनुवाद्याला वोट दिलं ना, खरं सांगतो मी, यायले पाहून तर असंच वाटून राहिलं मला काही मनुवाद्यालाच वोट देतो. कारण हे बाबासाहेबांच्या टाळ्याने वाजून राहिले ना. जर तुमच्या नवऱ्यानं कोणी मनुवाद्याला वोट दिलं ना, तर त्याला किचन मध्ये न्या. आणि ते चपात्या लाटता त्याला काय म्हणता तुम्ही? लाटणं म्हणता ना? काय म्हणता, लाटणं का बेलणं? लाटणं ना. आणि त्याला किचन मध्ये न्या. लाटण्यानं तोंड फोडा त्याचं चांगलं. मस्त टीव्ही दाबाडून द्या, तर मस्त चालते मस्त आरामात. आणि सासूला दिसलं तर सासूचं कसं मन दुखते ना, माय माझ्या पोराचं. कारण सासूला माहित नसते आपलं पोरगं किती हरामखोर आहे. बायकोले बरोबर माहित असते. आणि सासूनं पाहिलं, सासूला पाहून म्हणायचं, अव तुम्ही दारू पिऊन कुठं पडली की काय हो म्हणायचं, एवढं तोंड फोडून आले म्हणायचं. हट बाबा म्हणायचं, सांगतो तुम्हाला तरी. हात लावून दाखव. कारण महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे, अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. एका बापाचा आशीर्वाद. हात लावून दाखव, एका बापाचा आशीर्वाद. हात लावून दाखव, एका बापाचा आशीर्वाद. पोरी बसले डुंगू डुंगू कशा टाळ्या वाजून राहिल्या. वा व डुंगू डुंगू. काल आमचे नाव कसे होते, झिंग्या, बोंड्या, डोंड्या, उकंड्या, चिंद्या, असे नाव होते. आता बाबासाहेबाच्या पुण्याने आम्ही राव झालो. आमच्या लेकराचे नाव बाबासाहेब, शिवाजी, संविधान. पहिले कसे नाव होते ना, आता कसे. आता ह्या पोरीची पोराची भांडणं झाली की नाही, तर हे म्हणतात जायबे जाय तुमच्या तुझ्यासारखे 56 पाहिले. आता तुम्हाला माहित आहे इथं 1 जानेवारी 1818 मध्ये काय झालं होतं तुम्हाला माहित आहे की नाही? कोणाकोणाला माहित आहे? भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 मध्ये काय झालं होतं? वाचत जावं, त्या शिरेलाईच्या मागे लागू नका व, वाचत जावं. बाबासाहेब बोलले आम्हाला वाचा, आम्हाला ऐकवायला नाचा. आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही. आमची रॅली निघाली का भीमके लागते जिगर. भीम के लगते जिगर, आधी इधर आधी उधर, पहले तू तो सुधर. फिर बोलना लोगों को आधी इधर आधी उधर. भीमा कोरे माय मावल्यांनो, कोण्या जत्रेला गेले, कोण्या लग्नात गेल्या, कोण्या कार्यक्रमाला गेल्या, तिकडून 4 ड्रेस आणायच्या ऐवजी 2 साड्या आणा स्वतःला. लेकराला 4 चड्डी बंधन आणायच्या ऐवजी 2च आणा. पण तिकडून येता येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या, आपल्या लेकराला वाचायला सांगा. कमस कम उद्याची तुमची पिढी तरी सुधरेल. आणि त्या शिरेलाच्या मागे लागू नका. भाभी जी घर पे है, आणि तारक मेहता का उल्टा चष्मा होते. आणि माझ्या नवऱ्याची बायको त्या सिरियलला एकदम भैगाचं काम करतात बरं. एका बाईला त्या सिरियल मध्ये 5-5 नवरे होतात. त्या सिरियलला पाहिलं सोडा. 5-5? हा, एका बाईला 5-5 नवरे. इकडे पोरीचं लग्न, इकडे मायचंही लग्न. पोरगी म्हणते मायचा बॉयफ्रेंड होय म्हणते. या त्या सिरियलला पाहू नका. आणि ते उगीच बैकू नका. आईची शपथ, महापुरुषाच्या पुस्तकं वाचत जा, लेकराले वाचायला देत जा. भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 मध्ये एक दिवस माझ्या पोराचं समोरच्या पोराचं भांडण झालं. असं होतं डुंगू डुंगू. हो, ते त्याने समोरच्याने काय म्हणते, जायबे जाय तुझ्यासारखे 56 पाहिले. मी विचार करत बसली, म्हटलं हे काय आणलं गड्यानं नवीन 56. तेव्हा माझ्या लक्षात आलं, भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महारांना 56,000 पेशवे कापले होते. ते एकाच्या हिशावर आले होते 56. आणि हे होईल जायबे जाय तुझ्यासारखे 56 पाहिले. म्हणून म्हणायचं का, मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. मिलिटरी चाहे को थोड़ा ज्यादा हो गया दादा, ऐसा लग रहा मुझे. मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, ये मोबाइल चाहे कितना भी भारी
हो, कमाल तो सारा सिम का है। सिम का है? सिम नहीं है तो मोबाइल में क्या है? क्या एकदम ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिम का है। अरे सत्ताधारी जितने भी हो राहुल, कमाल तो संविधान के स्कीम का है। अरे लाल जी की गाड़ी किसकी भी हो दीदी, पेट्रोल तो मेरे भीम का है। एका सभेत बोलला, मनातलं राज खोलला। पोटातलं आणून ओटात. हे पहा मस्त टाळ्या वाजवत आहे. आता मी एका शाळेत गेली परवाच्या दिवशी. ते सर काय म्हणे मला, दीदी आमच्या पोरी एवढ्या हुशारात म्हणजे आमच्या पोरीला काही विचारा म्हणे तुम्ही. म्हटलं विचारू म्हणे, विचारा. म्हटलं सांग सावित्री. तिचं नाव सावित्री होतं. म्हटलं सांग सावित्री. म्हणे विचारा दीदी. म्हटलं दिवाळीच्या दिवशी रांगोळीच्या भोवती दिवे का लावतात? शाबास. तिचे नाव सावित्री होतं. लगेच उभी झाली. म्हणे दीदी मी सांगू का? म्हटलं सांग. दिवाळीच्या दिवशी रांगोळीच्या भोवती दिवे का लावतात? म्हणे दीदी दिवाळीच्या दिवशी रांगोळीच्या भोवती दिवे ह्यासाठी लावतात म्हणे, रांगोळीला थंडी वाटू नये म्हणून दिवे लावतात दिवे. एवढी तरक्की केली आमच्या लेकरानं. हात लावून दाखव एका बापाचा. एका सभेत बोलला, पीस वाजवायला वेळ नाही आपल्यापाशी. एका सभेत बोलला, मनातला राजा खोलला. आरक्षण रद्द करू, आरक्षण रद्द करू, आरक्षण रद्द करू. ते 21 वर्षाचा हार्दिक पटेल बोलला की आरक्षण हमें नहीं तो किसी और को भी नहीं. आरक्षण का पिक्चरची हिरोईन होय का? हो ना. पिक्चरात ऐकतो आम्ही, विलन म्हणते तू मेरी नहीं तो किसी और की भी नहीं हो सकती. बापा. आरक्षण का पिक्चरची हिरोईन होय का? तिकडे ते लोकमतचा संपादक बोलला की आरक्षण फक्त 10 वर्ष. तिकडे अण्णा हजारे बोलले की आरक्षणाने देशाचे तुकडे होतील. 70 वर्ष झाले, कुठे देशाचे तुकडे झाले? त्याला विचारा. म्हणून मला म्हणायचं आहे की तुम्हाला आरक्षण रद्द करायचं असेल तर बिंदास करा. पहिले या देशातलं सोनं नाणं पैसा जमीन जुमला एक करा आणि भागेला लोकसंख्या करा आणि करा मग आरक्षण रद्द. आम्ही कुठं म्हणतो आरक्षण रद्द करू नका. म्हणून दादासाहेब शेळकेच्या 4 लाईनी मला आठवल्या की घे 12च्या घे आरक्षण घे. घे 12च्या घे आरक्षण घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे ना, आमची प्रॉपर्टी तू घे. मग घे. कुठे घे, कवाय घे, किती घे, तुझ्या मनाने घे, अंधारात घे, उजेडात घे, इथे घे, पण घे. घे 12चे आरक्षण घे. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या जात होत्या आमच्या माय बहिणी. कालचा असा जमाना होता की आमच्या पोरीचं लग्न झालं तर पहिल्या रात्री यांच्या घरी नेऊन द्यावं लागेल. आमच्या पोराचं जर लग्न झालं तर सून पहिली यायच्या घरी सुवागरात होत होती. त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पोरगी आमच्या घरी येत होती. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या आमच्या माय बहिणी. अण्णा दादा हार्दिक आता तुझी माय बहीण आम्हाला दे. मग घे. त्याच्या माग घे, एवढं मोठं पुन्हा आहे तिथं घे, लपून घे, तोरून घे, वावरा घे, कुठेही घे. घे 12च्या घे. खात होतो मेलेल्या गायी आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. खात होतो मेलेल्या गायी आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. अण्णा दर्डा हार्दिक एकतरी वेळा खाऊन बघ इस्लामी हॉटेलचा भात. मग तुझं खाणं आम्हाला दे. मग घे. मग घे. कुठे घे? मग घे. दीदीला विचारून घे, कुठे घे, तुझ्या मनाने घे, किती घे. एका सभेत बोलला, मनातला राजा खोलला. पोटातलं आणून ओटात, पोटातलं आणून ओटात असा गरड वकर. तुझ्या पारसे भागाला, तुझ्या पारसे भागाला देईल मिरचीचा धूर. तुझ्या पारसे भागाला देईल
बच्चनचा की रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते नाम आहे शहनशाह. कोण पाहिलंय कोण पाहिलंय पिक्चर बरोबर पाहतो आम्ही. एखादा बुद्ध वंदना विचारली तर काही जमणार नाही. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते नाम है शहनशाह. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते नाम है शहनशाह. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते नाम है शहनशाह. अरे रिश्ते में तो वो हम सबके बाप लगते हैं नाम है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर. संविधान तो ये हिंदुस्तान कहाँ होता. म्हणून म्हणायचं हम नकली नहीं असली कहना चाहते हैं. कारण बाबासाहेबांची चळवळ आता आम्हाला काही गरज नाही कोणाची. आमचं कसं आहे माहिती का, एका भावानं जर आपला माय उभी केली ना तर दुसरा भाऊ म्हणते मी माय बायको उभी करतो म्हणते. तुले ना मले टाकू तर. आमची विदर्भातली भाषा आहे बरं, समजते की नाही. विदर्भातली भाषा समजते की नाही. कोणाला समजते हात वर करा बरं. हो बाकी जाईल नाही समजत मग हिंदी बोलू का. तुम्हाला समजते की नाही माझी वराडची भाषा. हे बा बाबाजी कसे हात वर करून राहिले. क्या बात आहे आधी रात आहे मैं तुम्हारे साथ है. हा बाबाजी कसे हात वर करून राहिले. जवान सारखे जवान असून असे बसले जशी का बायको मारते की काय त्याला घरी जाऊन. एवढे घाबरून राहिले. बायांना तुम्ही घाबरू नका. कारण पोलीस मध्ये बघा बाई, डॉक्टर बघा बाई, पायलट बघा, कंडक्टर बघा, इथं बघा, तिथं बघा. माणसाचे झाले बैल आणि बायका करून तेच होईल असा जमाना आला आता. असंच बोलायला लागते. आमची बहीण आता ड्युटीवर जाते तिथून फोन करते. अहो सायलीचे पप्पा मला की नाही थोडा वेळ होणार आहे 2-3 चपात्या टाकून घ्यान काय. सायलीचे पप्पा 2-3 चपात्या टाकतात तर सायलीच्या मम्मीची वाटेल बघत बसतात. कारण आता महिला कुठंच कमी नाही. कारण सगळे लोक म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे महिलाचा हात आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे म्हणते बहीण असो, मैत्रीण असो, आई असो, पत्नी असो. पण मी म्हणते कालचा जमाना होता सगळे लोक म्हणत होते की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका महिलाचा हात असते. पण पूर्ण जगातली गोष्ट सांगते का पूर्ण भारतातल्या महिलाच्या मागे फक्त एकाचा हात आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर बाबासाहेब नसते तर चूल आणि मूल असतं. लेकरं खंडीनं पैदा करा. माझी माय मला सांगे म्हणे माझ्या सासूना म्हणे 21 लेकरं झाले म्हणे. बापा 21 तरी माझी माय काय म्हणे माझी सासू जवानच होती म्हणे. माझा सासरा मेला म्हणून म्हणे नाही तर अजूनही लेकरं होत होते म्हणे. हो 3 असते 2 डझन झाले असते. बापा म्हटलं आम्ही 2 लेकरात भागड्या होतो. 21 लेकरं तरी जवानच तुझी सासू. आता लावून दाखव. कारण तुम्हाला माहित आहे औरंगाबाद विद्यापीठ कोणाकोणाला माहित आहे. भीमा कोरेगावचा औरंगाबाद विद्यापीठ क्या बात आहे. आता दादाने मला सांगितलं की 1994 मध्ये मी विद्यापीठासाठी जेलमध्ये गेलो होतो बरोबर ना. हा 82 सॉरी 1994 मध्ये विद्यापीठाचं नाव मिळालं बरोबर. किती वर्ष तो लढा लढला औरंगाबादचा. किती लोक त्यांच्यासाठी शहीद झाले. गौतम वाघमारे, पोचीराम कांबळे मातांग समाजाचा असून पोचीराम कांबळे जय भीम का बोलला म्हणून पोचीराम कांबळेचे दोन्ही हात कापले. का जय भीम बोलू नको राम बोल. जय भीम बोलशील तर तुझे दोन्ही पाय कापर. पोचीराम कांबळेचे दोन्ही पाय कापले तरी पोचीराम कांबळे म्हणते जय भीम. पोचीराम कांबळेला सरनाव टाकलं. त्याच्या अंगावर पेट्रोल शिलकलं की आता तरी जय भीम म्हणू नको राम म्हण नाही तर आम्ही अंगाडब्बीची काडी लावू. पण पोचीराम कांबळे बोलले अरे अंगाडब्बीची काडी लावशील पूर्ण मी जळून राख होईल. त्याच्यामधून जो ज्वालामुखी निघेल त्या धुव्यामधून सुद्धा निघेल जय भीम. क्यों मरते हो एक लड़की के लिए. दादासाहेब शेळके म्हणतात क्यों मरते
मिलेगा तुम्हारे कफन के लिए। कफन के लिए क्यों? मरते हुए एक लड़की के लिए 2 गज कपड़ा न मिलेगा तुम्हारे कफन के लिए। अरे मरने का शौक है तो मरो नानेर के वाघ मारे के तरह। ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए। तुम्हाला माहित आहे पोचीराम कांबळे जेव्हा मरण पावला 1994 मध्ये विद्यापीठाला नाव मिळालं त्याच्यासाठी किती लोक शहीद झाले। असे पोचीराम कांबळे सारखं गौतम वाघमारे सारखं मराना आमचे पोरं मरतात। दारूला पैसे नाही दिले बायको नका म्हणते मी फाशी घेतो। आईनं जर मोठ्या पोराला जास्त घर दिलं लाईन्या पोराला जर 3 रूम दिले न्याला 4 रूम दिले तर म्हणते तिच्या मायबी मी फाशीच घेतो म्हणते। माई लय खतरनाक काय म्हणते माझ्या मायनं नाही का म्हणते यार माझ्या मोठ्या भावाला 4 रूम दिले म्हणते आणि मला 3च रूम दिले म्हणते। मराचा शौक आहे तर पोचीराम कांबळे सारखं मरा। दारूला पैसे दिले आमचे पोरं तर काय सांगू तुम्हाला तिकून मला आवाज आलोय असं म्हणू नका जी म्हणे। आमचे पोरं तर काय सांगू तुम्हाला एखाद्या पोरीनं फोन नाही उचलला ते पा फोन नाही लागला पोरीनं फोन नाही उचलला का पैसे असले का मग बियर आणि पैसे न सूर्यवंशी हा ठीक आहे दळवी नगर यांच्याकडून सप्रेम भेट मिळाले। ठीक आहे दादा ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ काय खाली उतरायले। पोचीराम कांबळे मरण पावला तुम्हाला माहिती आमचे पोरं मरतात। पोरीनं जर फोन नाही उचलला तर आमचे पोरं म्हणतात जेव्हा माय बहीण आता लय दिवस झाले माय फोनच नाही उचलून राहिली म्हणते। पैसे असलं का बियर पितात पैसे नसून का गावरानी पितात गावरानी पांढरी 75 हो। आणि तुमच्या इकडे खूप तलाव आहेत तुमच्या इकडे खूप समुद्र आहे आणि जर पोरीनं फोन नाही उचलला का एक बियर मारतात ते तलावात असे पाय टाकून बसतात जिथं पाणी कमी आहे आणि पिल्लू आता आम्ही ऐकलं होतं गाईचं पिल्लू म्हशीचं पिल्लू बकरीचं पिल्लू आता बाई माणसाचे पिल्ले झाले। मेरा बाबू मेरा फोन नहीं उठा रहा आणि तिथं जाते तलावात अशी पाय टाकते तिथून मेसेज करते फोन उचलता का तलावात उडी टाकू पिल्लू तू माझं फोन का उचलत नाही गो पिल्लू फोन उचलतो पिल्लू का तलावात उडी टाकू फोन उचलतो पिल्लू का तलावात उडी टाकू तरी काही पिल्लू फोन उचलत नाही। मग पिल्ल्याला मेसेज करते प्रिये तू झोपत असशील तर तुझे स्वप्न पाठव बापा रडत असशील तर तुझे आसू पाठव आणि हसत असशील तर तुझी मुस्कान पाठव। ते तिकून म्हणते अरे भाडे म्हणते मी भांडे घासत आहो इकून खरकटा पाठवू का रे म्हणते तुला हात लावून दाखव एक आमदार अण्णाभाऊ बनसोडे यांचे आगमन झालेले त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या। हात लावून दाखव एका बापाचा असेल कॉलेज में एंट्री होते लड़कियां आहे भरने लगी। एक मनुवादी की लड़की भीम बंदे पे मरने लगी। अरे छोड़ दिया सारे कॉलेज के नौजवानों को भाई दीपक और अपने प्यार के खातिर भीम बंदे को बार बार जय भीम करने लगी बार बार जय भीम करने लगी। हात लावून दाखव एका बापाचा असेल हात लावून दाखव एका बापाचा असेल हात लावून दाखव
रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं। करते हैं। रोटी बनाना आता नहीं पूरी बनाने की बात करते हैं। ढंग से जिनको अपने कपड़े बदलना आते नहीं वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं। एवढे मुक्कामी बाबासाहेबांना ऐलान केलं होतं, आय जालिम 1935 मध्ये की आय जालिम ढाते व जुल्म मुझ पे और मेरे कौम पर भी, क्या कसूर है हमारा और किया है क्या? अरे हमने गरीब घर में जन्म ही तो लिया है, अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या? इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते। ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा? बंद करो इस जालिम ढोंगी पसारा। बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं, तुम देखते रहना, और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं, तुम देखते रहना। ऐलान भीम ने किया सीना तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के। ऐसा मजा चकाऊंगा तुम देखते रहना, जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना, और हरगिज ना खौफाऊंगा तुम देखते रहना। मगर अपने गरीब कौम को बुलाकर शान से, और कभी समझाओ सुनो तुम ध्यान से, है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं, आत्मीयत का जीना जी नहीं सकते यहाँ। तुम्हें क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ? आओ तुम्हें दिखाता भी एक नया आस्था, बाग पीपल का है गौतम है जिसका बाग बा, झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा, हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह, प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो, और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो, तथागत बुद्ध को मान लो। हात लावून दाखव, एक बापाचा शेवकर, हात लावून दाखव, एक बापाचा शेवकर, हात लावून दाखव, एक बापाचा शेवकर। याला भाजपची आदत, याला भाजपची मदत, शेण खाण्याची आदत, बार संविधानावर, बार संविधानाच्या विरोधात हा भूकट। विद्रोही वक्ते दादासाहेब शेळके शेवटी काय म्हणतात? यांची मस्ती जिरविण्या, त्याची मस्ती जिरविण्या, दादासाहेब खंबीर, त्याची मस्ती जिरविण्या, दादासाहेब खंबीर, त्याची मस्ती जिरविण्या, दादासाहेब खंबीर, त्याची मस्ती जिरविण्या, दादासाहेब खंबीर। हात लावून दाखव, हात लावून दाखव, एका बापाचा शेल्कर,